नवी मुंबईतला संपूर्णपणे कचरा आहे तो तुर्बा डम्पिंग ग्राउंड वरती येतो आणि या 100 एकर डम्पिंग ग्राउंडला लागूनच 75 ते 80 एकर झोपडपट्टी वसलेली आहे आणि या झोपडपट्टीला धोका निर्माण झाला असल्याचा या ठिकाणी आरोप या ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी केला आहे। त्यामुळे ही डम्पिंग ग्राउंड आहे ते इतर ठिकाणी स्थलांतरित करावे यासाठी आता ते अमरण उपोषणात बसलेले आहेत। सर काय म्हणाल, तुम्ही अमरण उपोषण केलंय, काय मागण्या आहेत तुमच्या? आमची मागणी एकच आहे की गेल्या आता 15-20 वर्ष झाले कोपरखेडला डम्पिंग ग्राउंड होता। नंतर त्यांनी तुर्ब्याला आणले आम्हाला सांगितले की फक्त 5-6 महिन्यासाठी राहील। 5-6 महिने म्हणून आम्ही पुरा 15 वर्ष घालवले। 15 वर्षात आंदोलन झाले, त्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन झाले, महानगरपालिकेत महासभा चालू दिली नाहीत। या संपूर्ण पत्रकाराला पण माहिती आहे त्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंडची परिस्थिती कशी होती। काही लोकांनी सगळ्यांनीच बघितले, त्या ठिकाणी आजार पडलेत लोक, टीव्हीची बिमारी झाली, दम्याची बिमारी झाली। आता कुठेतरी आज तुमच्याकडे महापालिकेकडे जागा नसल्यामुळं आज तुम्ही एखादा मोठी प्रोजेक्ट आणण्याचे प्रयत्न करता। मोठी प्रोजेक्ट आणण्याचे प्रयत्न कशा करता? तुम्हाला मी वारंवार पत्रव्यवहार केलेले की त्या ठिकाणी आपल्याकडे जागा नाही, पर्याय जागा बघा। मी सीएम बरोबर मिटिंग लावलेले, कलेक्टर असताना नार्वेकर साहेब, त्या ठिकाणी परत कमिशनर असताना नार्वेकर साहेब, परत सीएम बरोबर मिटिंग लावले। त्या माणसाने अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले, सर्वे केले, त्यांनी फॉलोअप केले। शिडकोला फक्त एकच बाकी होतं की फक्त चर्चा करून आपल्याला जागा घ्यायची होती। त्या बिचारीची बदली झालं आणि बदली झाल्याच्या नंतर महानगरपालिकेने कुठलेच फॉलोअप केले नसल्यामुळं आमचा एकच विचार आहे, त्या ठिकाणी तुमची आज जागा नसल्यामुळे आम्ही जागेची मागणी करतो। पण तुम्ही करा ना, आता हे कशाला प्रोजेक्ट आणले परत? हा प्रोजेक्ट आणले, आता टीव्ही दमा या आजाराने बरेच लोक मेले। आजही आजार लोक आहेत, भरपूर लोक आहेत। पण आज वेस्ट टू एनर्जी हा प्लांट आणायची गरज काय? ती जर प्लांट आणलं की ह्या ठिकाणी वस्ती उद्या डेव्हलप होणार नाही। ती 500 एरियाच्या अंतरावरती हे एरिया डेव्हलप होणार नाही। मला तर वाटतं कोणी जर साजिश आहे या ठिकाणी, त्या लोकांना घरं भेटायला नाही पाहिजे, त्या लोकांनी पळून जायला पाहिजे इथून। त्या प्रोजेक्ट आणलंय की कॅन्सरचा आजार वाढल, त्या ठिकाणी हिटचा परिणाम होईल, त्या ठिकाणी या गोष्टीमुळं काहीतरी काही लोकांची इच्छा असेल बाबा या गरीबाला घर भेटू नये, त्या उद्देशाने या प्लांट आणण्याच्या चक्करमध्ये, आणि कदाचित हा प्लांट इथं येऊ देणार नाही। जोपर्यंत मी त्या लोकांच्या साथ आहे, मला जोपर्यंत माझी जीव जरी गेली तरी चालेल, पण हे प्रोजेक्ट वेस्ट टू एनर्जी प्लांट मी होऊ देणार नाही। त्याला कुठं द्यायचं जाऊ दे, लोकवस्तीमध्ये कशाला पाहिजे तुम्हाला? लोकवस्तीपासून लांब जावा, तुम्ही 500 मीटरचे लांब जावा, वाऱ्या बंद आहेत, त्या ठिकाणी घ्या 25 एकर जागा, तिथं बसवा प्लांट। काय करत नाहीये? काय हात आहे तुम्हाला झोपडपट्टीचा? का झोपडपट्टीच्या लोकांची पळवायची विचार आहे का? जाणून बुजून तुम्ही लोक हा प्रोजेक्ट आणता, इथं माझा असा आरोप आहे। तुमच्या विरोधामध्ये इथले जे काही राजकीय नेते आहेत, पक्ष आहेत, त्यामुळे हे संपूर्णपणे होतं। माझ्या विरोधात त्या ठिकाणी आमचे आरपीआयचे लोक आहेत, आमचे गवाई गटाचे गवाडे साहेबांचे लोक आहेत। फक्त एक पक्ष नसल्यामुळे काय नाही, पुरा जनता आमच्या बरोबर आहे। इथं पक्ष राजकारण वगैरे काय नाही, राजकारणाचं मी झेंडा लावून बसलो, ते सगळ्या लोकांचा पक्ष आहे। पालिकेमध्ये तुम्ही विरोधामध्ये आहात, शिवसेना पक्ष सत्तेमध्ये बीजेपी आहे, बीजेपीच्या माध्यमातून हे केलं जातं। मला तर असं काय मला कुणाच्या पक्षाचे नाव घ्यायचं नाही की ह्या ठिकाणी हा प्रोजेक्ट आणायच्या मागे कुणाचा तरी हात आहे। त्या ठिकाणी संगनमताने होत असेल तर माझा एक आरोप आहे, सत्यातले करत असतील, कोण करत असतील मला काय नाव माहित नाही। त्या ठिकाणी 100% त्या गोष्टीला त्यांचा पाठिंबा असणार आहे, म्हणून महानगरपालिका एवढा हट करते की वेस्ट टू एनर्जी प्लांट इथंच बसवायचे। जोपर्यंत ते महापालिका हट धरते इथं बसवायची, या लोकांच्या जीवाशी खेळायचे असेल, पण लोकांना उद्या एखादा 500 स्क्वेअर फीटचं घर मिळतंय त्याला जर हडप करायचं असेल, हे कदाचित मी होऊ देणार नाही। त्या ठिकाणी लोकांची मला साथ आहे, माझा जीव गेला तरी चालेल, हा प्रोजेक्ट कदाच होऊ देणार नाही। नक्कीच आपण पाहतो की या झोपडपट्टीच्या जवळ असलेलं डम्पिंग ग्राउंड इतर ठिकाणी हलवावं, जेणेकरून भविष्यामध्ये या ठिकाणच्या झोपडपट्टीचं रिडेव्हलपमेंट करता येईल अशा प्रकारचं सुरेश कुलकर्णी यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। नाही एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.